हाय, हॅलो, नमस्कार. मी इथं तुम्हाला बोर्डवर ब्लाऊजचे मापं कसे घ्यायचे एकदम सिंपल पद्धतीनं शिकवते. इथं थोडासा इश्यू झालेला आहे, पूर्ण दिसत नाही. आता बघा पूर्ण दिसत आहे व्हिडिओ. तर मी इथं पूर्ण ड्राव करून घेतलेली आहे, कारण 11 आपल्याला छाती 10 आपल्याला छाती आणि 11 उंची असं आपण इथं टाकलेलं आहे, 1-1 इंच वाढवून. म्हणजे 10चा 11 छाती टाकलेली आहे आणि उंची म्हणताना 11ची 12 इंच टाकलेली आहे पूर्ण. इथं मी आडवा गळा 2चा घेतला आहे आणि उभा गळा मी इथं 5.5चा घेतलेला आहे. तर बघा तुम्ही एकदम सिंपल पद्धतीनं तुम्हाला फक्त माप टाकण्याचं सांगते. कारण एकदा मापं टाकायला आली का तुम्हाला ब्लाऊजवरून मापं घेणं सोपं जाईल. ब्लाऊजवरून मापं कशी आणि कुठले घ्यायचे हे मी मागे व्हिडिओ टाकलेला आहे. आणि इथं मी पूर्ण दाखवते. हे बघा पूर्ण आपण इथं 5चा शोल्डर घेतलेला आहे आणि गळा सोडून जर म्हणलं तर 3चं शोल्डर येते आणि इथं उभा आपण मोंढा 5.5चा घेत आहे मोंढ्यासाठी. आणि इथं 5.5ला मी पूर्ण व्यवस्थित आखून तुम्हाला दाखवते. कारण ब्लाऊजवर एवढं क्लिअर दिसत नाही पेपर कटिंगवर, म्हणून तुम्हाला मी इथं बोर्डवर दाखवत आहे. हे बघा बघा पूर्ण असं मी आता याला हे करून घेतलेलं आहे. ड्रॉ करून घेऊन तुम्हाला मी इथं दाखवत आहे. इथं 1 इंच आणि 1.5 इंच मी असं इथं माप घेतलेलं आहे. हे असं आता पूर्ण मी तुम्हाला इथं दाखवते. हे बघा हे आपलं जे आहे ते खोल भाग समोरचा आहे आणि हे जे वाढीव भाग आहे 1.5 इंचीचा ते मागचा भाग आहे. इथं मी फक्त तुम्हाला मापं टाकायचं शिकवते. बाकी कटिंग वगैरे मी तुम्हाला कपड्यावर मी दाखवलेलं आहे, मागे मी व्हिडिओ टाकलेले आहेत. तर इथं मी तुम्हाला दाखवत आहे. ही मागची साईड आणि ही खालची समोरची साईड खोल भाग जे आहे ते. आता इथं आपण क्रॉसपट्टी टाकणार आहोत 3ची. 3ची क्रॉसपट्टी टाकणार आहोत आणि इकडून मागच्या साईडला आपण फिटिंगच्या साईडला 2.5ची टाकणार. अर्धा इंचाचा आपला फरक असला पाहिजे, कारण क्रॉसपट्टी क्रॉसमध्ये असेल तरच खूप छान बसते. आणि असं ब्लाऊज टाका मापं खूप छान बसते, काहीच प्रॉब्लेम येत नाही. कारण परफेक्ट अशी कटिंग आहे, जे की कुठंच बिघडणार नाही ब्लाऊज. आणि इथून मी आता हे क्रॉसपट्टीला थोडं राऊंड शेप देत आहे आणि छान असं आपलं हे कटोरीचं क्रॉसपट्टी आपली व्यवस्थित झालेली आहे. आणि इथं तुम्हाला दाखवते की मी कटोरी कितीची टाकते. आता मी इथं कटोरीचं बघा माप 5.5 घेतलेलं आहे. हे 5.5 आपण कुठं आणि किती ठिकाणी कटोरीचे मापं घ्यायचे. इथून बघा खालचा जे आहे आपला समोरचा भाग येते तिथून आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे. आणि हे असं 2.5 इंच घेतल्याच्यानंतर आपण गळ्याला 1ही घेऊ शकतो, अर्धाही घेऊ शकतो. जरा गळा नंतर वाढवायचा असेल तर अर्धा इंच घेतला तरी चालते. आणि हे बघा आता मी पूर्ण तुम्हाला दाखवते की इथं कटोरीचा आपला पार्ट कसा येत आहे. एकदम आता छान. हे थोडंसं बोर्डवर असल्यामुळं काढायला थोडंसं अवघड चाललं आहे. तर मी पूर्ण पेपरवर पण दाखवलेले आहे मागच्या व्हिडिओमध्ये, तर तुम्ही ते बघून घ्या. हे बघा हे असं पूर्ण आपल्याला कटोरी जोडायची. आता जरी आपल्याला कटोरी ही उभी दिसत असेल तरी आपली पूर्ण दुसरी कटोरी येणार आहे, कारण जे हे रफ आहे फेर आपल्याला नंतर येणार आहे. कारण ही आपल्याला कटिंग केल्याच्या नंतर आपण याच्यावर वाढीव कटोरी दुसरी काढत असतो. तर मी इथं तुम्हाला पूर्ण मापं समजून सांगते. हे झाली आपली कटोरी, जे की आपल्याला नंतर दुसऱ्या पेपरवर वाढीव काढायची असते. आणि हे पूर्ण आता झालेलं आहे ब्लाऊजचं माप. मी तुम्हाला पूर्ण दाखवते. आणि जरी आपण 3 असं शोल्डर टाकलं, खूप मोठं जरी वाटत असलं तरी आपलं ह्या साईडनी थोडं आणि गळ्याच्या साईडनी थोडंसं, बाही आणि गळ्याच्या साईडनी थोडं थोडं आपलं जाते शिवणामध्ये. तर आपलं शोल्डर राहते 2.5च. अर्धा इंच काही एवढं शिवणात कोणी घेत नाही. तर आपलं फक्त अर्धाच इंच म्हणजे शिलाईत जाते दोन्ही साईडचं मिळून. कारण एकदम अर्धा इंच एवढं जास्त कोणी कपडा पकडत नाही शिलाईत. हे असं थोडं थोडं जाते, समजा पाऊण इंच जाते. तर एक दोन्ही मिळून आपलं असं एक अर्धा इंच जाते शिवणामध्ये. तर अजून आपला गळा थोडासा मोठा होते आणि शोल्डर जे आहे ते आपलं 3 आहे ते 2.5च होते, असं आपण मोजून टाकलेलं आहे. आणि हे असं पूर्ण तुम्हाला दाखवते की किती शिलाईत जाणार आहे. हे एवढं आपलं शिलाई जाऊन हे पूर्ण आपलं जे परफेक्ट शिवण आहे ते इथून येणार आहे. जरी आपले हे आता छोटी साईज दिसली तरी कटोरीचं पण तसंच होणार आहे. इथून शिलाई येणार आहे. त्याच्यामुळं हे सगळे पार्ट आपले जे आहे ते थोडे थोडे वाढले जातात आणि जे की आपण उंची छाती घेतो ते शिलाईमध्ये जाते आपली. आणि हे क्रॉसपट्टीचं पण वाढल्या जाते. हे असं पूर्ण मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे, तरी मी तर मापच सांगते. आपल्याला हे उभा गळा आहे ते आपला इथं 5चा आहे आणि इथं आपण आडवा गळा 2चा टाकलेला आहे. आणि
तुम्हाला इथं मी पूर्ण दाखवते. शोल्डर जे आहे ते आता आपण इथं 3चं टाकलेलं आहे. तयार 3चं टाकलं आहे. शिवून हे 2.5च तयार होते. आणि त्यानंतर मी तुम्हाला इथं मोंढ्याचं पण सांगते. हे मोंढ्याचं आपण 5 इंच टाकलेलं आहे. 5.5 उभा आणि 1.25 इंच 1.5 इंच मागचा भाग आणि 1 इंच 5.5 आपण हे टाकलेलं आहे पूर्ण. आणि हे इथं 1.5 इंच मागचा भाग टाकलेला आहे आणि समोरचा भाग हे आपण 1 इंच टाकलेला आहे. समोरचा भाग 1 इंच टाकला आहे. असा की आपण या दोन्हीवर आकार दिलेला आहे. हे झालं व्यवस्थित. आणि क्रॉसपट्टी जी आहे, कटोरी जी आहे ते 5.5ला आपण टाकलेली आहे. आणि इथून आपण 2.5 टाकलेली आहे. आणि हे पूर्ण असं मी तुम्हाला माप म्हणजे लिहून समजून याच्यासाठी सांगते की हे कटोरी आणि हे पूर्ण आता क्रॉसपट्टी पण आपण समोरून 3ची टाकलेली आहे आणि मागच्या साईडला आपण 2.5ची टाकलेली आहे. हे असं परफेक्टचं ब्लाऊज कटिंग मापं टाकणं झालेले आहेत. आपल्याला 2च ठिकाणी स्टार्टिंगला वाढवायचं असते. छाती आणि उंचीला 1-1 इंच वाढवून घ्यायचं असते. बाकी सगळे असेच मापं टाकून तुम्ही बिना मापाचं ब्लाऊज शिवून बघलं तर तुम्हाला परफेक्ट कुठलंही माप घेऊन ब्लाऊज शिवता येते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. हे बघा असे पूर्ण परफेक्ट असे आपले मापं टाकून झाले. मी तुम्हाला याच्यासाठी लिहून दिले की ते लक्षात यावं आणि कळावं म्हणून. पण हे बघा असं पूर्ण आपलं 2.5चं माप आहे, अंतर आहे जे खोल भागाकडून असते. व्हिडिओ कसा वाटला ते तुम्हाला नक्की सांगा. मी तुम्हाला इथं एकदम सिंपल पद्धतीत असं समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. परत एकदा मी मापं सांगते. इथं आपण उभा गळा घेतलेला आहे 5.5चा, आडवा गळा घेतलेला आहे 2चा. हे बघा हे 5.5चा आपण उभा गळा घेतलेला आहे. मी तर असं लिहिलेलं आहे पण ते लक्षात येत नसेल काय माहीत, दिसत नाही एवढं क्लिअर असं मला तरी वाटते. दिसत असेल तर तुम्हाला नक्की सांगा. आणि आडवा गळा मी 2चा टाकला आहे. चला व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट करायला विसरू नका.